व्हाईट हाऊस परिसर आणि वॉशिंग्टन डीसी मधील सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा हाय अलर्टवर आल्या आहेत। अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्सच्या अगदी जवळ झालेल्या भीषण गोळीबारामुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे। माहितीनुसार हल्लेखोरानं अचानक 20 ते 30 गोळ्या झाडल्या, ज्यामुळे परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली होती। या घटनेनं केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर जागतिक पातळीवर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय। या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा, सुरक्षा यंत्रणांची तत्परता आणि याचा संभाव्य परिणाम पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। नमस्कार, मी प्रदीप कदम, आपण पाहताय LS मराठी। That President Trump has said a deal is close, only for the two sides to remain far apart. व्हाईट हाऊसच्या बाहेरील परिसरात अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला। प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक अहवालानुसार हा गोळीबार इतका वेगवान आणि भीषण होता की अवघ्या काही सेकंदात 20 ते 30 राऊंड फायर करण्यात आले। या आवाजामुळे परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये तात्काळ हालचाली सुरू झाल्या। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ही घटना घडली तेव्हा व्हाईट हाऊसच्या आतच उपस्थित होते। सुदैवाने ते पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना तातडीने अंतर्गत सुरक्षा देण्यात आली आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून अमेरिकेची सर्वोच्च सुरक्षा यंत्रणा सिक्रेट सर्व्हिस त्वरित ॲक्शन मोडमध्ये आली आहे। त्यांनी तातडीनं पावलं उचलली। गोळीबार झालेल्या परिसराला चहूबाजूनं वेढून संपूर्ण परिसर तात्काळ सील करण्यात आलाय, जेणेकरून हल्लेखोराला पळून जाण्याची संधी मिळणार नाही। व्हाईट हाऊसमध्ये कव्हरेजसाठी उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींना आणि पत्रकारांना सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ व्हाईट हाऊसच्या अंतर्गत ब्रीफिंग रूममध्ये सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आणि तिथंच आश्रय घेण्यात सांगण्यात आलं आहे। व्हाईट हाऊस आणि आसपासच्या महत्त्वाच्या इमारतींच्या छतावर अत्याधुनिक शस्त्रांसह काउंटर स्नायपर्स तैनात करण्यात आलेत। कोणत्याही पुढील संभाव्य धोक्याला हवेतच मोडीत काढण्यासाठी ही यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आली आहे। संपूर्ण व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्समध्ये तात्काळ लॉकडाऊन घोषित करण्यात आले। आतल्या व्यक्तीला बाहेर जाण्यास आणि बाहेरील व्यक्तीला आत येण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच FBI चे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले। सिक्रेट सर्व्हिस आणि FBI संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत। हल्लेखोर कोण होता, तो एकटा होता की त्याच्यासोबत आणखी काही साथीदार होते, याचा शोध आता युद्ध पातळीवर सुरू आहे। या गोळीबारामागील मुख्य उद्देश काय होता? हा एखादा दहशतवादी हल्ला होता, अंतर्गत सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न होता की केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी केलेलं कृत्य होतं, याचा तपास आता फॉरेन्सिक आणि गुप्तचर यंत्रणा करतायत। या गोळीबारात कोणी जखमी झाले आहे का किंवा जीवितहानी झाली आहे का याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाहीये। मात्र ही घटना अमेरिकेसाठी अत्यंत चिंताजनक मानली जाते, कारण ही काही पहिलीच घटना नाही। यापूर्वी एप्रिल महिन्यात झालेल्या पत्रकार डिनर दरम्यानही अशाच प्रकारचा गोळीबाराची मोठी घटना घडली होती आणि या घटनेनंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली असतानाही अवघ्या काही आठवड्यातच पुन्हा थेट व्हाईट हाऊसवर आणि व्हाईट हाऊसच्या दारात गोळीबार होणं हे सुरक्षा यंत्रणांसमोरील एक मोठं आव्हान आहे। थेट राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोळ्या झाडल्या जाणं हे अमेरिकेतील अंतर्गत बंदूक संस्कृती आणि VIP सुरक्षेमधील संभाव्य त्रुटींवर बोट ठेवणार आहे। व्हाईट हाऊस जवळील या गोळीबारामुळे वॉशिंग्टन DC मधील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलंय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असले तरी या घटनेनं अमेरिकन प्रशासनाला आणि सुरक्षा यंत्रणांना मोठा धक्का दिला आहे। FBI आणि सिक्रेट सर्व्हिसचा संयुक्त तपास पूर्ण झाल्यानंतरच या हल्ल्यामागचं खरं कारस्थान आणि हल्लेखोराची ओळख स्पष्ट होऊ शकेल। तोपर्यंत संपूर्ण परिसर कडक सुरक्षिततेखाली आणि हाय अलर्टवर ठेवण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।